नमस्कार मंडळी, आज आपण आषाढ स्पेशल खमंग खुसखुशीत तिखट पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तर ह्या पुऱ्या अजिबात वातड किंवा तेलकट होत नाहीत आणि विशेष म्हणजे तुम्ही या प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता। मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा ह्या बनवू शकतात। तर मंडळी, रेसिपी ही अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला मंडळी, लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे वाटीचंच प्रमाण घेतलेलं आहे। तर आपल्याला इथे एकूण गव्हाचं पीठ हे 3 वाट्या लागणार आहे। तर सुरुवातीला मी इथे 1 वाटी घातलेला आहे, त्यानंतर ही दुसरी वाटी आणि आता तिसरी वाटी, अशा पद्धतीने मी इथे 3 वाट्या घेतलेल्या आहेत। तर इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे। तर तुम्ही पिठाचं प्रमाण हे कपाने, ग्लासाने, कशानेही मोजून घेऊ शकतात, तरी सुद्धा चालेल। एकच प्रमाण ठेवा, त्यानुसार इथे आपल्याला पिठाचं मेजरमेंट घ्यायचं आहे। आता सर्व पिठे इथे घातल्यानंतर याला चांगलंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीठ हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा यावरती तेलाचं मोहन घालू ना, तर ते सगळीकडे लागलं गेलं पाहिजे। तर इथे मी अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे या पिठावरती घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यानंतर या पिठाला चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला तेल आपलं हे गरम असतं, त्यामुळे हाताला चटका लागू शकतो, त्यामुळे आपल्याला हे सगळ्यात सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हाताने हे पीठ सगळं असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तेल या पिठाला सगळीकडे सारखं लागल्या जाईल आणि आपली होणारी जी पुरी आहे ती खमंग आणि खुसखुशीत अशी बनून तयार होईल। त्यामुळे आपल्याला हे सगळीकडे चांगलं असं चोळून घ्यायचं आहे हे पीठ। या पद्धतीने मी हे सगळं असं मिक्स करून घेतलं आहे आणि जेव्हा आपण मूठ बांधतो त्यानंतर असं पीठ तयार होतं आणि सोडल्यानंतर ते सुटतं। तर असं पीठ आपल्याला परफेक्ट पाहिजे, म्हणजे आपलं पीठ हे परफेक्ट असं पुरीसाठी तयार झालेलं आहे असं समजायचं आहे। आता त्यानंतर इथे मी काही मसाले बारीक करून घेतलेले आहेत, तर ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर इथे मी हिरवी मिरची, लसण आणि जिरे बारीक असे मिक्सरला वाटून घेतले होते, ते घातलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडे तीळ घालायचे आहेत। आता त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे, तर मी इथे मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि थोडासा यामध्ये आपल्याला ओवा सुद्धा घालायचा आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। आता कोथिंबीर कट केल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे। एकदम पाणी नका घालू, नाहीतर हे पीठ आहे ना पातळ होईल, त्यामुळे आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून घट्ट याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर पाणी घालताना शक्यतो साधंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला, यामध्ये कोमट किंवा मग जास्त असं कडकडीत पाणी नकोय। ज्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे। या पिठाला आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे। तर मी इथे सर्व पीठ या पद्धतीने मळून घेतलेलं आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आता आपण याच्या लगेच पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। याला भिजवत वगैरे ठेवायची काहीच गरज नाहीये। तर इथे मी आता पोळपाटावरती याच्या पुऱ्या बनवून घेणार आहे। तर सुरुवातीला मी याची एक पोळी लाटून घेत आहे। ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना, अगदी त्याच पद्धतीची आपल्याला इथे एक पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्याच जाडीची, त्याच साईजची बनवून घ्यायची आहे। जास्त जाड पण नकोय आणि जास्त पातळही नकोय। तर मंडळी, आपण याला एका वाटीच्या साहाय्याने किंवा मग तुम्ही ग्लासाच्या साहाय्याने किंवा डब्याच्या साहाय्याने याला आकार देऊ शकतात। अशा पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या तर सर्व पुऱ्या ह्या आपल्या एकाच आकारात आणि एकाच साईजच्या बनून तयार होतात आणि झटपट अशा बनतात। त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण याला साईडला काढून घेऊया। अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने
या पुऱ्या बनवून होतात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा मग कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, मी सर्व पुऱ्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मध्यम असं गरम असावं, जास्त कडकडीतही नको आणि जास्त थंडही नको. यामुळे आपल्याला कमी गॅसवरती, लो टू मीडियम वरती या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकतात मंडळी, किती रंग सुंदर असा आलेला आहे या पुरीला आणि किती टम्म अशी फुगलेली आहे. तर मी इथे सर्व पुऱ्या याच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर तुम्ही एकाच वेळेला 2-3 पुऱ्या सुद्धा टाकू शकतात, तरी सुद्धा चालेल. कढई जर मोठी असेल तर त्यामध्ये आपण एकाच वेळेला 4 ते 5 पुऱ्या तळू शकतो. तर मंडळी, मी इथे सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने या पुऱ्या बनून तयार होतात. चवीला म्हणाल तर अप्रतिम अशा लागतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि या पद्धतीने सांगितलेल्या पुऱ्या जर तुम्ही बनवल्या ना, तर ह्या अजिबात तेलकट सुद्धा होणार नाहीत आणि वातड सुद्धा होत नाहीत. आणि विशेष म्हणजे या पुऱ्या तुम्ही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकतात. 7 ते 8 दिवस या पुऱ्या अजिबात खराब होत नाहीत, या अशाच राहतात. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपी सोबत.